नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव नागेश सर, विजय इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स तर्फे. बघा, आपण ह्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये आपण रेस्पिरेटरी सिस्टीमचा टॉपिक आपण बघणार आहोत. चला तर मग आपण थोडंसं थोडक्यात बघूयात की रेस्पिरेटरी सिस्टीम नेमकी काय आहे आणि रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये नेमकं काय काय चालणार आहे. बघा, आपण डेली लाईफमध्ये जो काही आपण इनहेलेशन आणि एक्झलेशन करतोय, कशाचं इनहेलेशन करतोय म्हणजे जे काही ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड आहे त्याचं इनहेलेशन आपण आणि एक्झलेशन करणार आहोत. का करणार आहोत? पण आपल्या बॉडीसाठी इनहेलेशन आणि एक्झलेशन खूप गरजेचं आहे. का? कारण का आपल्या बॉडीमध्ये एनर्जी तयार होते. आपल्याला कोणती पण ॲक्टिव्हिटी करायची असेल तर त्याच्यासाठी काय गरजेचं आहे? त्यासाठी गरजेचं आहे एनर्जी. आणि ही जी काही एनर्जी आहे, ही एनर्जी कशापासून तयार होणार आहे? आपल्या ह्या ऑक्सिजनपासून तयार होणार आहे आणि सोबतच जो काही आपण फूड खाणार आहोत त्या फूड पासून एनर्जी तयार होणार आहे. चला तर बघूयात आपण की रेस्पिरेटरी सिस्टीम नेमकी काय आहे आणि रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये नेमके कोणते कोणते फंक्शन्स घडत आहेत. चला, टॉपिकचं नाव आहे रेस्पिरेटरी सिस्टीम. या रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये सर्वात पहिलं काय सांगितलंय? क्लोज रूम. बघा, जेव्हा आपण एखाद्या बंद कमऱ्यामध्ये, बंद रूम मध्ये जर थांबलोय, आपण थांबल्यानंतर आपल्याला ऑक्सिजन भेटतं का? हो, नाही भेटत. का नाही भेटत? कारण का एखाद्या बंद रूम मध्ये ऑक्सिजन राहत नाही, त्यामुळे आपल्याला दम घुटल्यासारखं होते. म्हणून आपण काय होतो, लगेच त्या रूमच्या बाहेर येतो. कारण का आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये ऑक्सिजन जास्त प्रमाणामध्ये आहे, ज्यामुळे आपल्याला इनहेलेशन आणि एक्झलेशन करण्यासाठी हेल्प करते. त्यानंतर दुसरी स्टेप आहे, दॅट इज द मेकॅनिझम ऑफ कार. जे काही कारचं मेकॅनिझम आहे, कारला सुद्धा मेकॅनिझम लागते. बघा, कारचे जे काही व्हील्स आहेत, हे व्हील्स चालण्यासाठी सुद्धा त्याचं स्पेशली काय असते? मेकॅनिझम असते, जे की आपण पुढे बघणार आहोत. आणि त्यानंतर ड्रॉविंग, जो काही आपण पोहतो, आपण पोहताना सुद्धा आपल्याला ऑक्सिजनची गरज लागते. पाण्याच्या आतमध्ये ऑक्सिजन असते का? असते का पाण्याच्या आतमध्ये ऑक्सिजन? नसते. त्यामुळे आपण वर येतो, वर आल्यानंतर आपल्याला ऑक्सिजन भेटतं. ऑक्सिजन घेऊन परत आपण कुठे जातो? पाण्याच्या आतमध्ये जातो पोहण्यासाठी, स्विमिंग करण्यासाठी. चला स्टार्ट बघूयात आपण रेस्पिरेशन. की सगळ्यात पहिलं रेस्पिरेशन आपल्याला का गरजेचं आहे आणि रेस्पिरेशनची स्पेशली डेफिनेशन काय आहे? इट इज अ लाईफ प्रोसेस कॉमन टू बोथ प्लांट अँड ॲनिमल्स. ही एक लाईफ प्रोसेस आहे. कशामधली? प्लांट आणि ॲनिमल्स मधली एक कॉमन एक लाईफ प्रोसेस आहे. बघा, जसं आपल्याला ऑक्सिजनची गरज आहे तशाच प्रकारे प्लांट्सला देखील ऑक्सिजनची गरज आहे. आता तुम्ही म्हणत असाल, सर ऑक्सिजनची गरज आपल्याला आहे, पण प्लांटला कशासाठी ऑक्सिजनची गरज आहे? बघा, प्लांट सुद्धा काय करतात? फोटोसिंथेसिस करतात. फोटोसिंथेसिस करतात म्हणजेच काय? प्लांट स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. स्वतःचं अन्न स्वतः जेव्हा तयार करतात तेव्हा त्यांना लागणार आहे ऑक्सिजन. ओके, म्हणजे आपल्यामध्ये आणि प्लांट्समध्ये सेम प्रोसेस चालणार आहे. त्या प्रोसेसला आपण म्हणूयात रेस्पिरेशन. इट इज अन एक्सचेंज ऑफ ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड बिटवीन द ॲटमॉस्फिअर अँड अ ब्लड अँड अ बॉडी सेल्स. बघा, जे काही आपल्या बॉडीमधला ऑक्सिजन आहे किंवा कार्बन डायऑक्साईड आहे, हे आपण काय करणार आहोत? एक्सचेंज करणार आहोत. कोणासोबत एक्सचेंज करणार आहोत? जो काही ॲटमॉस्फिअर आहे, वातावरण आहे, या वातावरणासोबत ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड आपण काय करणार आहोत? एक्सचेंज करणार आहोत विथ द हेल्प ऑफ ब्लड अँड ब्लड सेल्स. आपल्या बॉडीमधले जे काही ब्लड आहेत किंवा आपल्या बॉडीमधले जे काही बॉडी सेल्स आहेत, हे बॉडी सेल्स काय करणार आहेत? आपल्या वातावरणासोबत जो काही ऑक्सिजन असणार आहे किंवा कार्बन डायऑक्साईड असणार आहे तो एक्सचेंज करण्यासाठी हेल्प करणार आहेत, ज्यामध्ये आपली रेस्पिरेशन प्रोसेस तिथं हेल्प करणार आहे, ज्यामध्ये एक्झलेशन आणि इनहेलेशन प्रोसेस चालणार आहे. ओके, म्हणजे आपण बघायला गेलं तर जे काही रेस्पिरेशन प्रोसेस आहे, या रेस्पिरेशन प्रोसेसमध्ये सर्वात इम्पॉर्टंट काय आहे? सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे आपला ऑक्सिजन आणि त्यानंतर कार्बन डायऑक्साईड. ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड म्हणजे आपल्याला सर्वात जास्त कोणता गॅस लागणार आहे? ऑक्सिजन लागणार आहे. ओके, म्हणजे असं थोडीच आहे की आपण ॲटमॉस्फिअरमध्ये आहोत, ॲटमॉस्फिअरमध्ये आहोत म्हणजेच काय? ॲटमॉस्फिअरमधले जे काही गॅसेस असतील ते आपण इनहेलच करणार आहोत, पण आपल्या बॉडीसाठी जे काही सुटेबल गॅसेस असतील तेच आपल्या बॉडीच्या आतमध्ये असतील आणि बाकीचे जे काही अनसुटेबल गॅसेस असतील ते एक्झेल करणार आहोत आपण बॉडीच्या बाहेर. म्हणजे आपल्याला सुटेबल गॅस कोणता आहे? ऑक्सिजन आहे, जे की आपल्या बॉडीला खूप गरजेचं आहे. आणि जे काही कार्बन डायऑक्साईड आहे, हा कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन आपल्या ॲटमॉस्फिअर सोबत काय होणार आहे? एक्सचेंज होणार आहे विथ द हेल्प ऑफ बॉडी सेल्स. कोणाच्या मदतीनं? बॉडी सेल्सच्या मदतीनं किंवा ब्लडच्या मदतीनं. ब्लडला सुद्धा ऑक्सिजनची गरज लागते. लागते का? बघा, आता आपला जो काही ब्लड आहे, हा ब्लड फिल्ट्रेशन होतो. फिल्ट्रेशन होतो म्हणजेच काय? जो काही इम्प्युअर ब्लड आहे, हा इम्प्युअर ब्लड प्युअर होतो. इम्प्युअर ब्लड आहे म्हणजे त्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे का? नाही. इम्प्युअर ब्लडमध्ये ऑक्सिजन नसतं, पण त्याला ऑक्सिजनची गरज लागते. मग हे जे काही ऑक्सिजन आहे,
हे ऑक्सिजन कोणाच्या मदतीने ब्लडमध्ये जाते? विथ द हेल्प ऑफ अवर लंग्स. लंग्समध्ये जो काही ऑक्सिजन असणार आहे, लंग्समधले जे काही अल्व्हिओलाइज आहेत, हे जे काही अल्व्हिओलाइज मधला ऑक्सिजन असणार आहे, हा ऑक्सिजन कोणामध्ये जाणार आहे? ब्लडमध्ये जाणार आहे. एकदा का ब्लडमध्ये ऑक्सिजन गेला की मग तो ब्लड कसं झालेला आहे? प्युअर झालेला आहे. प्युअर झाला म्हणजे तो आपल्या बॉडीच्या हर एका पार्टकडे, हर एका ऑर्गनकडे तो जाणार आहे. ओके, समजलं तुम्हाला रेस्पिरेशनची का गरज आहे आपल्या बॉडीसाठी? ओके, चला समोर बघूयात. प्रोसेस ऑफ द रेस्पिरेशन, की रेस्पिरेशनचे नेमके प्रोसेस कोणते कोणते आहे? तुम्हाला माहिती असायला पाहिजे की रेस्पिरेशनचे प्रोसेस 4 प्रकारचे प्रोसेस असतात. एक म्हणजे ब्रीदिंग, जे काय आपण ब्रीदिंग करतो. ब्रीदिंग म्हणजेच काय? आपण श्वास घेतो का श्वास घेतो म्हणजेच काय? जे काही ॲटमॉस्फिअर मध्ये गॅसेस आहेत, हे गॅसेस आपण इनहेल करणार आहोत आपल्या बॉडीच्या आतमध्ये, म्हणजेच काय? ब्रीदिंग करणार आहोत. त्यालाच आपण व्हेंटिलेशन सुद्धा म्हणू शकतो. बघा, एखादा पेशंट जर आजारी असेल, खूपच आजारी असेल, तर त्याला व्हेंटिलेटरवर ठेवतात. का व्हेंटिलेटरवर ठेवतात? कारण का त्याला ऑक्सिजनची गरज असते. ओके, म्हणून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवतात. त्याला आपण व्हेंटिलेशन सुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर आहे एक्सटर्नल रेस्पिरेशन. आता एक्सटर्नल रेस्पिरेशन म्हणजेच काय? जो काही ॲटमॉस्फिअर मधला रेस्पिरेशन असणार आहे, ॲटमॉस्फिअर मधला गॅस असणार आहे, त्याच्यासोबत आपण काय करणार आहोत? रेस्पिरेशन करणार आहोत विथ द ब्लड. म्हणजे ब्लडला काय लागणार आहे? एअर लागणार आहे. एअर लागणार आहे म्हणजेच काय? ऑक्सिजन लागणार. दोघांमध्ये काय होणार आहे? एक्सचेंज होणार आहे. म्हणजे तो कोणता रेस्पिरेशन झालेला आहे? दॅट इज द एक्सटर्नल रेस्पिरेशन. तिसरा रेस्पिरेशन आहे, दॅट इज नोन ॲज अ इंटरनल रेस्पिरेशन. आता इंटरनल रेस्पिरेशन म्हणजेच काय? जो काही आपला मायटोकॉन्ड्रिया आहे, जे काही आपले टिश्यूज आहेत, या टिश्यूजला काय लागणार आहेत? ऑक्सिजन लागणार आहे. म्हणजेच काय? गॅस लागणार. त्यांच्यामधला जो काही एक्सचेंज असणार आहे, टिश्यू लेवलचा जो काही एक्सचेंज असणार आहे गॅसेसचा, त्याला आपण इंटरनल रेस्पिरेशन म्हणू शकतो. आणि ब्लड लेवलचा जो काही रेस्पिरेशन असणार आहे, त्याला आपण एक्सटर्नल रेस्पिरेशन म्हणू शकतो. ओके, 3 स्टेप्स आहेत रेस्पिरेशन, 4 स्टेप्स आहेत, आणि चौथा स्टेप आहे दॅट इज नोन ॲज अ सेल्युलर रेस्पिरेशन. आपण 10thला शिकलेलंच आहे. बघा, रेस्पिरेशनचे 4 स्टेप्स असतात. एक म्हणजे ब्रीदिंग, दुसरा म्हणजे इंटरनल रेस्पिरेशन, तिसरा म्हणजे एक्सटर्नल रेस्पिरेशन, आणि चौथा म्हणजे सेल्युलर लेवल रेस्पिरेशन. 10च्या टॉपिकमध्ये आहे हा. ओके, सेल्युलर रेस्पिरेशन. आता सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे तुम्हाला माहितीच पाहिजे की सेल्युलर म्हणजे कुठे चालणार आहे? तो स्पेशली चालणार आहे सेलमध्ये. ओके, सेल्युलर रेस्पिरेशन कुठे चालणार आहे? स्पेशली सेलमध्ये चालणार आहे. द ऑक्सिजन यूज टू प्रोड्यूस एटीपी. काय करणार आहे? जो काही ऑक्सिजन असणार आहे, या ऑक्सिजनच्या मदतीनं एटीपी प्रोड्यूस होणार आहेत. एटीपी तुम्हाला माहितीच असतील. एटीपी काय आहेत? सांगा बरं. एटीपीचा फुल फॉर्म ॲडिनोसिन ट्राय फॉस्फेट. ओके, ॲडिनोसिन. बघा, ॲडिनोसिन म्हणजे त्यामध्ये 3 फॉस्फेट ग्रुप आहेत. ओके, हा एक फॉस्फेट ग्रुप, हा एक फॉस्फेट ग्रुप, आणि हा एक फॉस्फेट ग्रुप. जेव्हा 3 फॉस्फेट ग्रुप बाइंडिंग करतील, तेव्हा एक एटीपी काय करणार आहे? ते तयार करणार. ओके, म्हणजे एका एटीपी मध्ये 3 फॉस्फेट ग्रुप असतात. त्यासाठी त्याला नाव काय पडलेलं आहे? ॲडिनोसिन ट्राय फॉस्फेट ग्रुप. म्हणजे हे जे काही एटीपी आहे, हे एटीपी केव्हा प्रोड्यूस होणार आहे? जेव्हा ऑक्सिजन यूज होणार आहे. आता बघा, आपण ऑक्सिजन घेतो. ओके, ऑक्सिजन घेतल्यानंतर आपण जो काही अन्न खातो, ओके, अन्न खातो म्हणजेच काय? आपण कार्बोहायड्रेट्स खाणार आहोत, फॅट्स खाणार आहोत, प्रोटीन्स खाणार आहोत. पण सगळ्यात जास्त बर्न कोणते होणार आहेत? सगळ्यात जास्त एनर्जी कोणापासून भेटणार आहे? कार्बोहायड्रेट्स पासून भेटणार आहे. ओके, म्हणजे त्या कार्बोहायड्रेट्स पाशी काय असणार आहेत? जे काही ऑक्सिजन असणार आहेत, हे ऑक्सिजन मिक्स होणार आहेत आणि एटीपी तयार करण्याचं काम तिथं होणार आहे. तर कार्बन डायऑक्साईड ॲज अ वेस्ट प्रोडक्ट, म्हणजेच काय? ऑक्सिजन हा एटीपी तर तयार करणार आहे, पण कार्बन डायऑक्साईड काय आहे? आपल्या बॉडीमधला एक वेस्ट प्रोडक्ट आहे, जो की एक्सहेल होणार आहे आपल्या बॉडीच्या बाहेर. सेलला गरज आहे का कार्बन डायऑक्साईडची? नाही. कोणत्या सेलला कार्बन डायऑक्साईडची गरज नाही. सेलला फक्त आणि फक्त कोणाची गरज आहे? ऑक्सिजनची गरज आहे. का ऑक्सिजनची गरज आहे? जेव्हा त्याला ऑक्सिजन भेटला, त्यानं काय तयार करणार आहे? एटीपी तयार करणार आहे. आणि जर एटीपी तयार झाला, तर एटीपी काय करणार आहेत? एनर्जी देण्याचं काम किंवा एनर्जी तयार करण्याचं काम ते करणार आहे. ओके, समजलं इथंपर्यंत? 4 स्टेप्स आहेत रेस्पिरेशनचे. कोणते? एक म्हणजे ब्रीदिंग, दुसरा म्हणजे इंटरनल रेस्पिरेशन, तिसरा म्हणजे एक्सटर्नल रेस्पिरेशन, आणि चौथा म्हणजे सेल्युलर लेवल रेस्पिरेशन. तरी पण एकदा रिपीटेडली सांगतोय. फर्स्ट इज अ ब्रीदिंग, त्यालाच आपण व्हेंटिलेशन सुद्धा म्हणणार आहोत. आता ब्रीदिंग म्हणजेच काय? जो काही एअर असणार आहे,
इन मधला किंवा आउट मधला, म्हणजे आपण आपल्या लंग्सच्या मार्फत जो काही इनहलेशन आणि एक्झलेशन म्हणजे आपला ऑक्सिजन आतमध्ये घेणार आहोत, कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकणार, याला काय म्हणायचं आपण ब्रीदिंग म्हणायचंय. दुसरा दॅट इज नोन ॲज अ एक्सटर्नल रेस्पिरेशन. द गॅस एक्सचेंज बिटवीन एअर. गॅस काय करणार आहोत, आपल्या बॉडी मधला जो काही गॅस असणार आहे हा गॅस एक्सचेंज करणार आहोत कुठं, एअर मध्ये. ओके, आणि सोबतच ब्लड सोबत, म्हणजे एअर मधला आणि ब्लड मधला जो काही ऑक्सिजन असणार आहे हा ऑक्सिजन आपण एक्सचेंज करणार आहोत, त्याला आपण काय म्हणू शकतो, एक्सटर्नल रेस्पिरेशन म्हणू शकतो. आणि दुसरा आहे तो म्हणजे इंटरनल रेस्पिरेशन. द गॅस एक्सचेंज बिटवीन ब्लड अँड टिश्यू. जो काही ब्लड आहे किंवा टिश्यू आहे, त्या ब्लड आणि टिश्यू मधला जो काही गॅस असणार आहे तो आपण एक्सचेंज करणार आहोत, त्या रेस्पिरेशनला आपण म्हणू शकतो इंटरनल रेस्पिरेशन. आता इंटरनल रेस्पिरेशन म्हणजे आतच चालणार आहे. ओके, एक्सटर्नल रेस्पिरेशन म्हणजे बाहेर चालणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. अँड लास्ट बट दॅट इज नोन ॲज अ सेल्युलर लेवल रेस्पिरेशन. जे काही एटीपीज आहेत हे एटीपीज तयार होणार आहेत कोणाच्या मदतीनं, विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन. जेव्हा ऑक्सिजन भेटणार आहे तेव्हा एटीपीज प्रोड्यूस होणार आहेत, आणि कार्बन डायऑक्साइड काय असणार आहे, एक वेस्ट प्रोडक्ट असणार आहे आपल्या बॉडीमधला. एटीपीज तयार झाले म्हणजेच काय, आपल्या बॉडीमध्ये एनर्जी तयार झालेली आहे. एनर्जी तयार झाली म्हणजेच काय, आपण कोणता पण वर्क इझिली करू शकतो. ओके, इथंपर्यंत समजलं. चला जाऊयात समोर. आता नेक्स्ट प्रोसेस आहे दॅट इज नोन ॲज अ ब्रीदिंग अँड अ रेस्पिरेशन. आता ब्रीदिंग आणि रेस्पिरेशन मधली नेमकी प्रोसेस काय आहे ब्रीदिंग आणि रेस्पिरेशन मध्ये तेवढं बघूयात. बघा, स्टार्टिंगला दिलं त्यांनी ब्रीदिंग. ओके, ब्रीदिंग मध्ये काय चालणार आहे, आपण इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन. कशाचं इन्स्पिरेशन करणार आहोत आणि कशाचं एक्सपिरेशन करणार आहोत. इन्स्पिरेशन करणार आहोत आपण ऑक्सिजनचं. ओके, आणि एक्सपिरेशन करणार आहोत आपण कार्बन डायऑक्साइडचं. म्हणजे ब्रीदिंग मध्ये हेच प्रोसेस चालणार आहे, इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन. इन्स्पिरेशन म्हणजे ऑक्सिजन आतमध्ये घ्यायचं, एक्सपिरेशन म्हणजे कार्बन डायऑक्साइड आपण बॉडीच्या बाहेर टाकायचं. ओके, इनटेक ऑफ एअर और द इनहेल टू ब्रिंग फ्रेश सप्लाय ऑफ ऑक्सिजन. आपण काय करणार आहोत, बघा सकाळी आपण काय करतो, एक 6 वाजले 7 वाजले, एकदम फ्रेश जो काही एअर आहे हा फ्रेश एअर आपला नेचर मधला जो काही फ्रेश एअर आहे हा फ्रेश एअर आपण घेण्याचं काम करतो. म्हणजे कोणती स्टेप चालणार आहे तिथं, इन्स्पायरेशन चालणार आहे. ओके, इन्स्पायरेशन. आणि ही जी काही इन्स्पायरेशन प्रोसेस आहे ही इन्स्पायरेशन प्रोसेस कशामधली आहे, ही इन्स्पायरेशन प्रोसेस आहे आपल्या ब्रीदिंग मधली. ओके, समजलं. आणि नेक्स्ट आहे दॅट इज द एक्सपायरेशन. द ब्रीदिंग आउट ऑफ एअर एक्झेल टू गेट रीड ऑफ कार्बन डायऑक्साइड. जो काही आपल्या बॉडीच्या आतमधला कार्बन डायऑक्साइड असणार आहे हा कार्बन डायऑक्साइड आपण बॉडीच्या बाहेर टाकणार आहोत. बॉडीच्या बाहेर टाकणार आहोत म्हणजे कुठे टाकणार आहोत, ऍटमॉस्फिअर मधला जो काही एअर आहे त्या एअर मध्ये हा कार्बन डायऑक्साइड पाठवून देण्याचं काम करणार. म्हणजे इथं कोणती प्रोसेस चालणार आहे, एक्सपायरेशन. ओके, इन्स्पायरेशन आणि एक्सपायरेशन हे दोन प्रोसेस आहेत कशामधले, ब्रीदिंग मधले. चला इथंपर्यंत समजलं. आता नेक्स्ट बघायचं दॅट इज नोन ॲज अ रेस्पिरेशन. इट इज अ प्रोसेस गॅस एक्सचेंज बिटवीन द व्हॅरियस बॉडी कंपार्टमेंट. बघा आपल्या बॉडी मधले जे काही कंपार्टमेंट असणार, कंपार्टमेंट म्हणजे कप्पे. ओके, सेल मधले कप्पे असू द्यात, ऑर्गन मध्ये कप्पे असू द्यात, ऑर्गन सिस्टीम मधले कप्पे असू द्यात, जे काही कंपार्टमेंट असणार, जे काही बॉडी मधले कंपार्टमेंट किंवा बॉडी मधले कप्पे असणार आहेत त्याला कशाची गरज लागणार आहे, ऑक्सिजनची गरज लागणार आहे. ओके, बघा आपली बॉडी सर्वाईव्ह करते. आपली बॉडी सर्वाईव्ह करते म्हणजेच काय, आपल्या बॉडीमध्ये व्हॅरियस टाईपचे सेल्स आहेत. व्हॅरियस टाईपचे सेल्स आहेत म्हणजे त्या व्हॅरियस टाईपच्या सेल्सला काय लागणार आहे, गॅस लागणार आहे. कोणता तरी गॅस लागणार आहे. कोणता लागणार आहे, ऑक्सिजन जास्त लागणार आहे. ऑक्सिजन भेटला म्हणजे तो काय तयार करणार आहे, एनर्जी तयार करण्याचं काम तो करणार आहे. जोपर्यंत त्याला ऑक्सिजन भेटणार नाही तोपर्यंत ते सर्वाईव्ह करू शकेल का, नाही करणार नाही. त्यासाठी ही जी काही रेस्पिरेशन प्रोसेस आहे ही रेस्पिरेशन प्रोसेस चालणार आहे आपल्या बॉडीमध्ये. ओके, इट इज द प्रोसेस ऑफ गॅस एक्सचेंज. काय करणार आहे ते, गॅसेस एक्सचेंज करणार आहे बिटवीन द व्हॅरियस बॉडी कंपार्टमेंट. कोणासोबत, आपल्या बॉडीमधले जे काही वेगवेगळ्या प्रकारचे कंपार्टमेंट आहेत, सेलमधले, सेल्युलर लेवलमधले किंवा टिश्यू लेवलमधले जे काही व्हॅरियस टाईपचे कंपार्टमेंट आहेत त्यांच्यामध्ये काय चालणार आहे, गॅसेस एक्सचेंज चालणार आहे. त्या प्रोसेसला आपण काय म्हणू शकतो, रेस्पिरेशन म्हणू शकतो. चला तर मग आपण थोडक्यात लिहूयात की रेस्पिरेशनची डेफिनेशन लिहूयात आणि रेस्पिरेशनचे प्रोसेस कोणते कोणते आहेत ते लिहूयात. चला, टॉपिकचं नाव टाका,
रेस्पायरेटरी सिस्टीम. सगळ्यात पहिला आपण लिहूयात रेस्पायरेशन. यामध्ये डेफिनेशन लिहूयात. इट इज द प्रोसेस, इट इज द प्रोसेस gases exchange between gases exchange between air and body compartment. Okay, air and body compartment is called as respiration. Is called as respiration. ओके, विसरायचं नाही. रेस्पिरेशनची डेफिनेशन आल्यानंतर एक्झॅक्टली ही डेफिनेशन लिहायची. वाटल्यास तुम्हाला दुसरी कोणती येत असेल तर दुसरी लिहायची. ओके, एकदम इझिली डेफिनेशन आहे, काहीच अवघड नाही. इट इज द प्रोसेस गॅसेस एक्सचेंज बिटवीन एअर अँड बॉडी कंपार्टमेंट. ही एक प्रोसेस आहे जे की एअर आणि बॉडी कंपार्टमेंट मधला जो काही गॅस आहे ते एक्सचेंज करण्याचं काम करणार, त्याला आपण म्हणूयात रेस्पायरेशन. ओके, आता ह्या रेस्पायरेशनची प्रोसेस आपण लिहूयात. रेस्पायरेशन मध्ये कोणते कोणते प्रोसेस चालत आहेत. रेस्पायरेशन starts for 4 steps. रेस्पिरेशन जी काय आहे ते 4 स्टेप्स मध्ये स्टार्ट होणार आहे, चालणार आहे. कोणते कोणते स्टेप्स असतील ते? एक आहे ब्रीदिंग. ओके, दुसरी आहे इंटरनल रेस्पिरेशन. तिसरी आहे एक्सटर्नल रेस्पिरेशन. आणि चौथी आहे सेल्युलर रेस्पिरेशन. चला, आता एक एक करून आपण याच्यामध्ये डेफिनेशन लिहूया. झालं? झालं का? चल, पहिली स्टेप्स लिहूयात. ब्रीदिंग. काय होणार आहे ब्रीदिंग मध्ये? ऑक्सिजन आर इनहेल, किंवा असं लिहूयात त्याच्यामध्ये, इट इज अ प्रोसेस it is a process inhalation and exhalation of gases between कोणासोबत गॅसेस इनहेलेशन आणि एक्झलेशन करणार आहेत?
कोणासोबत? बिटवीन एअर अँड बॉडी, एअर अँड, किंवा त्याला आपण ॲटमॉस्फिअर म्हणू शकतो. बिटवीन ॲटमॉस्फिअर अँड ॲटमॉस्फिअर म्हणजे याच्यामध्ये गॅसेस रिलीज होणार आहेत. ओके. आणि त्यानंतरची दुसरी स्टेप आहे दॅट इज अ इंटरनल रेस्पिरेशन. इंटरनल रेस्पिरेशन काय होणार आहे इंटरनल रेस्पिरेशन मध्ये? इट इज अ प्रोसेस exchange of gases between कोणासोबत? between air and blood किंवा ओके एअर अँड ब्लड. हा झाला आपला इंटरनल रेस्पिरेशन. तिसरा आहे दॅट इज न एक्सटर्नल रेस्पिरेशन. एक्सटर्नल रेस्पिरेशन काय घडणार आहे एक्सटर्नल रेस्पिरेशन मध्ये? ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड कोणासोबत एक्सचेंज होणार आहेत? कोणासोबत होणार आहेत? एक मिनिट, ह्याच्यामध्ये ब्लड सेल्स लिहू शकतो आपण, ब्लड सेल्स किंवा टिश्यू, आणि इथं होणार आहे ते म्हणजे ब्लड मध्ये. इट इज अ प्रोसेस एक्सचेंज ऑफ एअर किंवा एक्सचेंज ऑफ गॅसेस कोणासोबत एक्सचेंज करणार आहेत? between air and blood. ओके. हा झाला आपला ब्रीदिंग, इंटरनल रेस्पिरेशन अँड एक्सटर्नल रेस्पिरेशन. आता लास्टची प्रोसेस राहिली दॅट इज नोन ॲज अ सेल्युलर लेवल रेस्पिरेशन. झालं का? विसरायचंच नाही लास्ट पर्यंत. मिस्टेक झाली थोडीशी. बिटवीन ब्लड अँड टिश्यू.
ओके, झालं ब्रीदिंग, इंटरनल रेस्पिरेशन अँड एक्सटर्नल रेस्पिरेशन. ब्रीदिंग मध्ये काय बघितलं, इनहेलेशन आणि एक्झलेशन प्रोसेस चालणार आहे. इनहेलेशन आणि एक्झलेशन प्रोसेस चालणार आहे म्हणजे गॅसेस काय होणार आहेत, एक्सचेंज होणार आहेत कोणासोबत, बिटवीन द ॲटमॉस्फिअर अँड लंग्स. लंग्स आणि ॲटमॉस्फिअर सोबत गॅसेस एक्सचेंज होणार आहेत. त्या प्रोसेसला आपण म्हणू शकतो ब्रीदिंग. आणि त्यानंतरचे आहे दॅट इज नोन ॲज अ इंटरनल रेस्पिरेशन. जो काही ब्लड आहे किंवा टिश्यू आहे, त्या ब्लड आणि टिश्यू मधला जो काही गॅस आहे तो एक्सचेंज होणार आहे, त्याला आपण इंटरनल रेस्पिरेशन म्हणू शकतो. आणि एक्सटर्नल रेस्पिरेशन म्हणजेच काय, जो काही आपला ॲटमॉस्फिअर मधला एअर आहे आणि ब्लड मधला एअर आहे त्यामधला जो काही गॅसेस असणार आहे तो गॅसेस एक्सचेंज होणार आहे, त्याला आपण म्हणू शकतो इंटरनल रेस्पिरेशन. आता लास्ट लिहूयात, दॅट इज नोन ॲज अ सेल्युलर रेस्पिरेशन. सेल्युलर रेस्पिरेशन. सेल्युलर रेस्पिरेशन काय होणार आहे सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये, ओके, it is a process formation of ATP, formation of ATP कशाच्या मदतीनं ATP फॉर्म होणार आहे, with the help of ऑक्सिजन. कुठं होणार आहे हे, इन कुठं होणार आहे सेल्युलर रेस्पिरेशन, कुठं होणार आहे, सेल्युलर रेस्पिरेशन कुठं होणार आहे, इन सेल. मग ह्याच्यामधला कार्बन डायऑक्साईड काय होणार आहे, कार्बन डायऑक्साईड हा वेस्ट मटेरियल असणार आहे. कार्बन डायऑक्साईड इज अ वेस्ट मटेरियल, हा वेस्ट मटेरियल म्हणून रिलीज होणार आहे, त्याला आपण म्हणायचंय सेल्युलर रेस्पिरेशन. ओके, हे झालेत आपले 4 स्टेप्स, ब्रीदिंग, इंटरनल रेस्पिरेशन, एक्सटर्नल रेस्पिरेशन अँड सेल्युलर लेवल रेस्पिरेशन. याच्यामध्ये काय होणार सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये, यामध्ये एटीपी फॉर्म होणार आहे विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन जो काही आलेला होता त्या ऑक्सिजनच्या मदतीनं एटीपी फॉर्म होणार आहेत. कुठं होणार आहेत, इन द सेल. सेलच्या आतमध्येच होणार आहे सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये, सेलच्या आतमध्ये सेल्युलर रेस्पिरेशन घडणार आहे. आणि त्यामधला जो काही कार्बन डायऑक्साईड असणार आहे, हा कार्बन डायऑक्साईड वेस्ट मटेरियल म्हणून आपल्या बॉडीच्या बाहेर जाणार. जो काही आपण एक्झलेशन करणार आहोत त्या एक्झलेशन मध्ये हा कार्बन डायऑक्साईड आपल्या बॉडीच्या बाहेर जाणार. हे झाले आपल्या रेस्पिरेशन मधले 4 स्टेप्स. चला थांबूया तिथं, जो काही बाकीचा पार्ट आहे तो आपण नेक्स्ट क्लासमध्ये नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करूयात.